2019ला भाजपसोबत बेईमानी झाली असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळेंनी केलं आहे। तर देवेंद्र फडणवीस यांना चक्रव्यूहात अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता असा आरोपही बावनकुळेंनी केला। भाजपच्या महाअधिवेशनामध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा हल्लाबोल केला। देवेंद्र फडणवीस आधुनिक अभिमन्यू आहेत असंही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले। 2019ला जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हायचे होते तो दिवस आठवतो। तो भाजपाचा यश त्यावेळीचं भाजपाचे यशही मला आठवतं। पण त्यावेळी आपल्या सोबत झालेली बेईमानी आपल्या पाठीत खंजीर खुपसला गेला। खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातला एक एक कार्यकर्ता हळहळत होता। मला आठवतं आपल्या सोबत झालेला विश्वासघात, मला आठवतं आपल्या देवेंद्रजींना चक्रव्यूहात अडकवण्याकरता झालेले प्रयत्न। आणि 5 डिसेंबरला 2024ला 50,000 कार्यकर्त्यांसमोर, या महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेसमोर, अंदमान निकोबार पासून जम्मू काश्मीरच्या कार्यकर्त्यांसमोर एक असा नेता पुन्हा एकदा जेव्हा शपथविधीला आले देवेंद्र फडणवीसजी, तेव्हा आपल्या साऱ्याच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू होते। तोही दिवस आपण बघितला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।